आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आसावरीताई अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. खरं तर एक रेकी फर्स्ट पासून ग्रँड मास्टर पर्यंतचा प्रवास आपल्याला सर्वांसोबत शेअर करायचा आहे. याकरता किती कौतुक करावं ते कमी आहे. आणि खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. नक्कीच आपला परिचय द्या. अ, नमस्कार, आत्मा नमस्ते. मी आसावरी अशोक देशपांडे, राहणार पुणे. अ, शिक्षिका म्हणून मी रिटायर्ड झालेले आहे आणि माझी रेकीची सुरुवात मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून मी केलेली आहे. तर आसावरीताई काय म्हणसाल? काय काय अनुभव आले तुम्हाला आणि अ, कसा प्रवास? सर्वात प्रथम मी रेकी का शिकावी याचं थोडक्यात माझे विचार मी मांडते. तर आपल्याला प्रत्येकाला काही वेळ अशी येते, की आपल्या जीवनामध्ये आणि ती वेळ यावी लागते आणि आपण त्या ऊर्जेपर्यंत पोहोचतो आणि ती पोहोचण्याची संधी मला मिळाली आणि या रेकीमध्ये स्वतःचीच ऊर्जा आपल्या स्वतःसाठी वापरून आपल्याला अनेक अडचणीतून मार्ग काढता येतात. आपण इतरांना सुद्धा त्याचा उपयोग करून त्यांच्याही काही अडचणी असतील किंवा आजार असतील. नुसत्या अडचणीच नाही तर आजारांवर सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे विचारातून आलेले जे आजार असतात, त्याच्यावर सुद्धा उपचार आपल्याला आपोआप होत असतात. आणि म्हणून मला रेकी शिकण्याची खूप इच्छा होती आणि ती वेळ ऊर्जेनी मला मिळवून दिली आणि मंजुश्री इन्स्टिट्यूटच्या मंजुश्री मॅडम ज्या आहेत, त्या अचानक मला भेटल्या आणि मला त्या संधीचा खूप फायदा झालेला आहे. खूप छान. नक्कीच. तर ताई मग तुम्हाला काय अनुभव आलेत? किंवा आपण म्हणूया काय रेकीच्या पूर्वी आणि आता काय बदल वाटतो तो? हां. रेकी का शिकावी हे मी सांगितलं कारण रेकीमधून अनेक अडचणी, आजार हे तर बरे होतातच. आता या रेकीतून मी काय शिकले? तर सगळ्यात प्रथम या रेकीतून मी माझ्या रागावर कंट्रोल करायला शिकले. जे काही मानसिक आजार मला होते. अ, अनेक गोष्टींचा मी विचार करायचे, की आता काय? आता कसं होईल? आता आपलं काय रिटायर झाल्यावरचं लाईफ कसं असेल? किंवा अनेक गोष्टी. मग काही गोष्टी अशा असतात, की निवांतपणा आल्यावर त्या सतत आपल्याला आठवतात. मागच्या जुन्या आठवणी आठवतात आणि आपण त्याचाच विचार करत जातो आणि कदाचित मी असंही म्हणेन, की डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याची आपली वेळ म्हणजे येते आणि मला अचानक हे रेकीमधून की समजलं, मला माहिती मिळाली, की नाही हे सगळं आपण जो विचार करतो आहे तो चुकीचा आहे आणि ह्याच्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि मेडिटेशन म्हणा, त्या मेडिटेशनमधून मी आध्यात्मिक प्रगती साधू शकले. माझा आत्मिक विकास झाला. माझ्याबरोबरच माझ्या कुटुंबाचा सुद्धा मी आत्मिक विकास त्यांना सुद्धा मी अ, अनेक गोष्टींची अ, कल्पना देऊन किंवा अनेक गोष्टी मी त्यांना सांगत असते. त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. माझ्या ऊर्जेचा उपयोग मी माझ्या कुटुंबासाठी, माझे इतर नातेवाईक आहेत, यांच्यासाठी सुद्धा मी करू शकते आणि करत आहे. याच्यातून अनेक गोष्टी माझ्या मैत्रिणी असतील किंवा माझे नातेवाईक असतील, यांना सुद्धा या रेकीचा खूप फायदा झालेला आहे. स्वतःला तर झालाच आहे. माझ्यामध्ये इतका बदल झाला, की माझं पूर्णपणे विचार करण्याची जी प्रवृत्ती होती, ती पूर्णपणे निघून गेली. कुठल्याही गोष्टीचा मी विचार करत नाही. नकारात्मक जे विचार होते, ते सकारात्मक माझे झालेले आहेत. त्यामुळे नकारात्मक विचार थांबलेले आहेत. आणि अनेक गोष्टी म्हणजे चांगल्या अनेक गोष्टी मी शिकलेल्या आहे. मला ऊर्जा मिळालेली आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेमधून. नुसते आजार नाही, तर माझं वाहन असेल, माझं अन्न असेल, माझ्या इतर काही गोष्टी आवश्यक ज्या असतील, त्याच्यावर सुद्धा रेकीचा काय उपयोग होतो आणि त्यामुळे सुद्धा आपण आपलं आयुष्य कसं जगू शकतो, छानपैकी जगू शकतो. ह्या गोष्टी मला या रेकीतून खूप समजल्या आणि त्याचा उपयोग मला खूप होत आहे. त्याच्यानंतर माझ्यामध्ये या रेकीमुळे प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण झाली. इतरांवर जो काही माझा राग असायचा, त्याचा विचार मी करत असायचे. सगळ्यांना माफ करायला मी शिकले, क्षमा करायला शिकले, क्षमाशील झाले मी आणि या क्षमाशीलतेमुळे माझ्या अनेक अडचणी आपोआपच दूर झाल्या.
माझं आयुष्य सुखकर आणि समृद्धी माझ्या बरोबरच माझ्या कुटुंबाला सुद्धा समृद्धी, सुख, शांती मिळवण्याचा छान असा मार्ग मला मिळाला. खूप छान. आसावरी ताई, खूप छान. खरं तर काय असते ना, रिटायरमेंट झाल्यानंतर एक रिकामंपण येतं. आपलं एक रुटीन लागलेलं असतं आणि त्या लाईफची सवय झालेली असते. खरंच आता काय पुढे हा प्रश्न येतो. पण आपण इथं ना रिव्हर्स जर्नी शिकलो. इथं आपण सेकंड इनिंग तो विषय असतो, की पुढे आपण काय करावं? नव्याने आयुष्याला सुरुवात झाली आहे. नवा प्रवास सुरू करूया. हो ना? खूप सुंदर. आणखीन सांगायचं म्हणजे नातेसंबंधामध्ये सुद्धा माझ्या अ, खूप सकारात्मक अ, अ, सकारात्मकता निर्माण झाली. कारण नोकरीमुळे किंवा काही कारणांमुळे आपण खूप दूर गेलेलो असतो आपल्या नातेवाईकांपासून हं. आणि ही एक संधी असते, की धीटपणा आपल्या अंगी येतो आणि आपोआपच आपण क्षमा करायला शिकतो समोरच्याला आणि त्याच्यामुळे निश्चितच नातेसंबंध चांगले होण्यास मला मदत झालेली आहे. आणि चिडचिडेपणा, राग-राग ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पूर्णपणे बदललेल्या आहेत, केवळ ह्या रेखीमुळे. जर हे रेखी मला समजलीच नसती, तर कदाचित माझं आयुष्य मी नंतरचंही असंच काढलं असतं, की विचारातच मी बसले असते, मला आजारपण आली असती, डॉक्टरकडे जावं लागलं असतं. परंतु या रेखीमुळे मला अनेक गोष्टी, चांगल्या गोष्टी मगाशी आपण म्हणालात मॅडम, की रिव्हर्स जर्नी. खरोखरच रिव्हर्स जर्नी म्हणजे मी आता 60 वर्षाची आहे, परंतु मला मागे 15-20 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. इतकी ऊर्जा माझ्या निर्माण झालेली आहे. सकारात्मकता इतकी आलेली आहे, की नाही छे आता मला काही होणारच नाही आणि मी माझ्याबरोबर माझ्या इतरांचा सुद्धा विचार करायला लागलेले आहे आणि इतरांना माझा कसा फायदा होईल, अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा मी इतरांना मार्गदर्शन करायला लागलेले आहे आणि त्याचाही इतर लोकांना सुद्धा त्याचा चांगला परिणाम दिसून येतो आणि नकळतच ते म्हणतात, "अरे रेकी म्हणजे काय आहे? ऊर्जा तुमच्याकडे खूप आहे मॅडम, आम्हालाही हवी आहे." असं म्हणणारी लोकं सुद्धा आज निर्माण झालेली आहेत आणि निश्चितच बरीचशी लोकं आपल्या या सेशनला जुडली गेलेली आहेत आणि त्याचाही त्यांना फायदा झालेला आहे. खूप छान. खूप मस्त, खूप मस्त. छान. ग्रँड मास्टरमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? ग्रँड मास्टरमध्ये सगळ्यात जास्ती मला एकतर अध्यात्माकडे नेण्याचं जे आपण अ, ध्यान करत होतो. त्याच्यानंतर अनेक गोष्टी म्हणजे रिव्हर्स जर्नी म्हणजे खरंच आहे रिव्हर्स जर्नी आपण कदाचित जाऊ द्या आता काय कोण बघणार आहे आपल्याला? असा कंटाळा आपल्याला येतो. परंतु या रिव्हर्स जर्नीमुळे खरंच खूप बदल माझ्यामध्ये झाला आणि खूप जगण्याची उमेद निर्माण झाली. आणखीन एक गोष्ट मॅडम सांगायची आहे, जसं मगाशी मी म्हटलं, की सकारात्मकता माझ्यात निर्माण झाली, नकारात्मकता दूर गेली. तसंच माझ्या आजूबाजूला असलेले जे काही माझे नातेवाईक आहेत, माझे मेव्हणे होते. म्हणजे आता एक 15 दिवस झाले त्यांचं निधन झालं. हं. परंतु कॅन्सरच्या लास्ट स्टेजला होते. तर ते रेकी देत असताना मी बाहेर होते, परदेशात होते आणि त्यांना मी रेकी देत होते तिथून. परंतु त्यांच्यासाठी मी लवकर आले आणि मग एक वेळ अशी झाली मॅडम, की त्यांना ना सारखं असं वाटायचं, "गीता" म्हणजे ते मला गीता म्हणायचे. "मला रेकी दे ना, मला बरं वाटतंय." म्हणजे त्या पेशंटला सुद्धा ती रेकी, ती ऊर्जा आपली हवी-हवीशी वाटते. हा सकारात्मक बदल आहे, की एखाद्या पेशंटला ह्या ऊर्जेबद्दल आत्मीयता निर्माण होणे आणि ती हवी-हवीशी वाटणे. म्हणजे एवढं दुखत होतं, एवढं पाय त्यांचे दुखत होते, त्यांना सहन होत नव्हतं. पण ते मला बोलवायचे, "मला रेकी दे, मला बरं वाटतंय." मला खूप त्याचा आनंद होतो, की मी माझ्या या मेव्हण्यांना शेवटपर्यंत रेकी देऊन त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली आणि ते अगदी आनंदाने म्हणजे कुठलीही यातना न होता त्यांचं निधन झालं. इतक्या लास्ट स्टेजला ते होते. हा माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण अ, असा अनुभव आहे. खरं आहे. अनेक गोष्टी आहेत. येस. आसावरी ताई, आपण मृत्यू नाही थांबवू शकत कोणाचा. पण जेथे वेदना आहेत, त्या वेदना कमी करण्याला ऊर्जा नक्कीच मदत करते. निश्चितच मॅडम त्याचा उपयोग झाला आणि हा घरातला अनुभव आहे. ऐकीव पण नाही, हा घरातला अनुभव आहे, की ते आतुरतेने वाट बघायचे माझी, की मला रेकी दे, मला रेकी दे असं म्हणायचे. येस. आता परवा सुद्धा माझे मोठे दीर आहेत, त्यांनाही तसाच थोडासा प्रॉब्लेम झाला होता हार्टचा.
परंतु आपण रेकी दिल्यावर त्यांनाही बरं वाटलं आणि त्यांचंही आयुष्य किंवा त्यांचंही आरोग्य सुधारत आहे. याचा खूप मला आनंद झाला, की या रेकीचा खरोखरच ऊर्जेचा स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या साठी सुद्धा होतं आणि त्यांचा आनंद बघून आपण खूप काही मिळवलं. याचा खूप आनंद होतो आपल्याला. खूप अनुभव छान आहेत या रेकीचे. खरंच आहे. खरं आहे. आपण ना इतरांसाठी कामामध्ये येतो. माझी ऊर्जा मी माझ्या सुखासाठी, माझ्या आनंदासाठी वापरते. पण त्यासोबतच इतरांच्या आनंदासाठी वापरते. यासाठी यावेळी जेवढा आनंद होतो ना, त्यापेक्षा अधिक आनंद कदाचित असं वाटतं कशातच नाही आहे मग. निश्चितच, निश्चितच. स्वतःबरोबर आपण इतरांची सुद्धा प्रगती करतोय. नकारात्मकता घालवण्यासाठी, विचारांमध्ये बदल करण्यासाठी याचा आपण उपयोग करतोय. एखादा विचार नकारात्मक एखादी व्यक्ती आपल्याकडे व्यक्त करते, तेव्हा आपण पटकन त्यांना सांगतो, "डिलीट कर, रिलीज कर." हे असं म्हणू नको. हे आता आम्हाला समजलंय. आयुष्यामध्ये कसं वागायचं, काय करायचं, माहिती सगळ्या गोष्टी असतात, परंतु आचरणात यायला त्याला कोणाची तरी साथ लागते आणि मार्गदर्शन लागतं, गुरु लागतो. तो गुरु तुमच्या रूपाने आम्हाला मिळाला आणि निश्चितच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आम्ही खूप गोष्टी खूप म्हणजे अगदी तो आई-वडिलांपासून, आई-वडिलांवरचा राग किंवा इतर नातेवाईकांचा राग किंवा आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून चिड-चिड, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून रिलीज कशा करायच्या हे खूप छान प्रकारे आम्ही शिकलो आणि त्यामुळे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. एक सळसळती ऊर्जा निर्माण झाली. अरे छे! हे नाही मिळालं तरी आपल्याला चालेल, पण आपल्याला खूप आनंद होतोय. आतून जो आत्मिक आनंद म्हणतात, तो खूप या रेकीमुळे मला मिळाला. मस्त. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. अगदी. नक्कीच. निश्चितच आनंदी आनंद. त्यामुळे माझं कुटुंब तर आनंदी आहेच मॅडम. हं. खूप माझ्यात झालेला बदल बघून माझी मुलं, माझे पती इतके आनंदी आहेत, की खरोखरच जो बदल व्हायला पाहिजे होता, तो योग्य वेळी मिळाला आणि योग्य वेळी झाला. याचा खूप आनंद आमच्या परिवाराला सगळ्यांनाच आहे. त्यामुळे रेकी शिकणं ही खूप काळाची गरज आहे. मी तर असं म्हणेन काळाची गरज आहे. कारण आजारी झाल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. परंतु मानसिक आजारासाठी आपल्याला या रेकीचा मेडिटेशनचा खूप आपल्याला उपयोग होतो आणि निश्चितच या मेडिटेशनमुळे आपण एका वेगळ्या विश्वात जातो. वेगळे अनुभव आपल्याला येतात आणि आत्मिक समाधानाबरोबरच आध्यात्मिक समाधान सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की आध्यात्मिकमध्ये सुद्धा माझी खूप प्रगती झाली, ओढ निर्माण झाली आणि वेगळं असं काही मला सगळ्या चक्रांची माहिती झाली. मला काहीच माहिती नव्हतं. अरे डोकं दुखतंय, हातपाय दुखतायत. आपण वरच्यावर गोळ्या घ्यायचो आणि बरं व्हायचं. पण नाही तसं नाही. काय नेमकं कुठे आपण अडकलोय हे मला समजायला लागलं. त्यामुळे आता एखादं समोरची व्यक्ती जरी मला म्हणाली ना, की माझं डोकं दुखतंय, माझं घसा दुखतोय, तर आपल्या लक्षात अरे विशुद्ध चक्र याचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय हां. आपण पटकन हे सांगू शकतो. इतकं गाईडन्स करण्याची जी काही माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली, आपोआपच या गोष्टी सगळ्या घडायला लागल्या आणि खूप छान रिझल्ट येतायत आणि मला तर असं म्हणायचं, की प्रत्येकाने इतर गोष्टींबरोबरच हा सुद्धा एक छंद नाही मी म्हणणार, गरज म्हणेन. तर गरजच आहे, की आपल्याला बदल आपल्यामध्ये घडवून आणायची. असा बदल आपण घडवून येत नाही. डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो, बरं होतं. पुन्हा रिव्हर्स तसंच होत असतं. तर ही एक छानपैकी मानसिकता बदलण्याची रेकी हा उत्तम उपाय आहे. डॉक्टरी इलाजाबरोबर निश्चितच सगळ्यांनी रेकीमय व्हावं, ऊर्जामय व्हावं. कुठलीही इथे स्वतःचीच ऊर्जा वापरून आपण इतरांना आणि आपल्या स्वतःला आपण आत्मसंबंधित करत असतो. आत्मसन्मान करायला शिकतो, इतरांचा करतो, स्वतःचा करतो. ह्याचं खूप मला आनंद होतो. खूप छान. ना आशावरीताई तुम्हाला ऐकतच राहावंच वाटते. मॅडम खूप बोलावंसं या रेकीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु सुद्धा. या सगळ्याला कारणीभूत गुरु सुद्धा असतो. योग्य गुरु मिळाला की योग्य मार्गदर्शन मिळतं. मॅडम तुमचं आम्हाला इतकं मार्गदर्शन
उत्तम प्रकारे आहे, की सहजगत्या तुमची जी ओघवती भाषा आहे, समजून सांगण्याची भाषा आहे, तसं रेकी समजून घेणं खूप अवघड आहे. परंतु तुमची जी ओघवती भाषा आहे, समजून सांगण्याची भाषा आहे, त्यामुळे नकळत आम्ही त्याच्याकडे ओढलं गेलो म्हटलं तरी हरकत नाही. कारण आम्हाला एक दिवस जरी आम्ही जॉइन नाही झालो, तरी सुद्धा हुरहूर लागते आणि हुरहूर ही कधी लागते, जेव्हा योग्य गुरु मिळतो. आणि उलट आम्हीच तुम्हाला तुमचे खूप खूप आभारी आहे, की तुमच्यासारखे गुरु आम्हाला पाहिजे त्या वेळेला मिळाले. योग्य वेळी तुमची आमच्यासाठी या ब्रह्मांडीय ऊर्जेने माझ्यासाठी वैयक्तिक म्हणते, माझ्यासाठी तुमच्यासारखे गुरु मला मिळाले. नाही तर मी कंटाळा केला असता, नसते जॉइन झाले. परंतु तुमची जी भाषा शैली आहे, सोप्पं अवघड आहे ते सोप्पं करून सांगण्याची जी पद्धत आहे, त्यामुळे निश्चितच विद्यार्थी त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याची ओढ लागते शिकण्याची आणि त्यामुळे मी ग्रँड मास्टर पर्यंत येऊ शकले. तुमचं ऍडमिशन मला असं वाटते अगोदरच नाही कन्फर्म मला ग्रँडमास्टर व्हायचं आहे. येस. तुम्ही तेव्हा तिकडे नक्कीच. विदेशामध्ये होत्या ना? हो, मी हं. विदेशात होते आणि मी पहिल्यांदा जेव्हा मॅडम तुमचं YouTubeवर जेव्हा रविवारचं सेशन ऐकलं, तेव्हाच माझ्या मनात आलं नाही, हे गुरु आपल्याला योग्य आहेत आणि यांच्याकडूनच मला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आणि खरोखरच सांगते, की प्रोफेशनल म्हणण्यापेक्षा जे कौटुंबिक वातावरणामध्ये तुम्ही आम्हाला जे शिकवता, जे समजावून सांगता, वेळोवेळी सराव घेता, एखादी गोष्ट समजली नाही, तर ती वेळोवेळी आमच्याकडून सराव करून घेताना त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. असं नाही, की चला आता माझं झालं शिकवून, आता पुढचं तुम्ही तुमचं करा. हे जे तुम्ही तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं, नाही. खूप करा, म्हणजे प्रयत्न करा. नाही तर मी सांगते तसं करा. अनेक वेळा करा. ह्या गोष्टी तुमच्या आम्हाला खूप त्यामुळे बघा काही वेळेला आपला कोर्स जरी तुम्ही म्हणालात महिनाभराचा आहे, 2 महिन्याचा आहे, तरी तो 3 महिने कधी होऊन जातात, तरी आपल्याला कळत नाही आणि ती ओढ संपत नाही शिकण्याची. असं वाटतं तुम्ही शिकवत राहावं आणि आम्ही विद्यार्थी दशेमध्ये बसून तुमचं फक्त ऐकत राहावं. खूप ओढ निर्माण झाली या रेकीमध्ये आणि खूप म्हणजे सांगणं सुद्धा अवघड आहे. इतक्या अनंत गोष्टी आम्हाला मिळाल्या, अनंत गोष्टी मिळाल्या. स्वतःचा तर आपण उपयोग करूनच घेतो स्वतःसाठी, इतरांसाठी. आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की आपण त्या म्हणजे मला तर असं वाटतं, की जवळ-जवळ 60 वर्ष मी त्या साठवून ठेवलेल्या होत्या आणि कदाचित अजून मला माहिती नाही मी किती वर्ष त्या साठवून ठेवल्या असत्या. परंतु ह्या रेकीमय ऊर्जेमुळे मी पूर्णपणे माझं जे सहस्रार चक्र आहे, ते पूर्ण रिकामं म्हणजे छान ऊर्जा भरली आहे त्याच्यात. ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. बाकी सगळे विचार माझे डिलीट. क्लीन झालेत. क्लीन, डिलीट झालेत. ऊर्जामय माझं शरीर झालेलं आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे, उत्साही आहे. खूप छान. मग सेल्फी चॅलेंज तर जिंकलोच आहे आपण, त्यात काही प्रश्नच नाही. नक्कीच. ब्युटी क्वीन आता आपण झालेलोच आहे. थोडं. नक्कीच मॅडम. नक्कीच, नक्कीच. त्या म्हणजे कॉम्प्लिमेंट पण मिळतात बाहेरून. हो, नक्कीच. खूप छान. खूप नक्कीच मिळतात. झालेला बदल समोरच्यांना समजतो आणि अरे हिला आपण एवढंच बोलतो आहे किंवा अनेक गोष्टीमध्ये खूप काही गोष्टी असतात नकारात्मक आपल्या आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता मला त्याचा त्रासच होत नाही. त्यामुळे आता इतकं शांतता आहे ना सगळीकडे. खूप शांतता आहे. खूप निरामय असं आयुष्य आपलं चाललेलं आहे आणि खूप जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. जे मला वाटत होतं, की आता 60 वर्ष म्हणजे बोनस आयुष्य आहे. तर नाही, नाही तुम्ही आम्हाला सांगितलं, "अरे असं नाहीये. हे आपण आपलं ठरवतो, तर ते चुकीचं आहे. काहीही नाही असं. सगळं डिलीट करा. मनातून मला हे होणार आहे, ते होणार आहे." हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं नसतं, तर कदाचित तेच घर करून बसलो असतो, की 60 वर्ष झाली आता माझे गुडघे दुखणार आहेत. परंतु तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, सकारात्मक शिकवल्या, त्याचा माझ्या आयुष्यामध्ये निश्चितच उपयोग झालेला आहे. माझे सगळे आजारपणं, गुडघेदुखी असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक विचार असतील, ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि खूप ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यामध्ये आहे, की लोकांना सुद्धा ती जाणवते, की मॅडम तुम्ही किती फ्रेश दिसतात. तुम्ही किती छान बोलताय. तुमच्याशी खूप बोलावसं वाटतं, तुमचं ऐकावसं वाटतं.
ही समोरच्याकडून येणारा जो प्रतिसाद आहे तो खूप आनंद देणारा आहे. कारण आपले व्हायब्रेशन चेंज झालेत. आपल्याकडून जाणारी ऊर्जा पॉझिटिव्ह इतरांना सुद्धा जात आहे आणि आपोआप इतरांना आपण हवे-हवेसे होतो. निश्चितच, निश्चितच. आणि आता आपण एक जो विचार करूया, की आता आनंदी म्हातारपण, म्हातारं कसं व्हायचं ते पण आपण शिकलोय ना, तर म्हातारपण सुद्धा कसं असणार आहे आता? नक्कीच. नक्कीच आपण हे शिकलो. म्हणजे म्हातारं होणार आहे हे एक कन्सेप्टच आता मनामध्ये येत नाही. अरे, मग आता हे मी इतके वर्ष नोकरी केली. आता पुढची 5 वर्ष मला खूप फिरायचंय. मी इतर कंट्री परदेशात जाऊन आले, पण आपला भारत नाही बघितलेला. तर मला भारतात म्हणजे ही एक ऊर्जा निर्माण झाली माझ्यामध्ये. हं, अनेक गोष्टी आणि त्याचप्रमाणे ज्याला आपली गरज आहे, हं, त्याला आपण ह्या गोष्टीचं मार्गदर्शन निश्चित करू शकू, हं. याची जाणीव झाली, की एखाद्याला कुठलाही असू दे, मग ते आजारपण असू दे, मानसिक आजार असू दे, शारीरिक आजार असू दे, इतर कुठल्या गोष्टी असू दे, त्या गोष्टी आपल्याकडे शेअर केल्या गेल्या, की आपण निश्चित त्याच्यावर मार्ग देऊन, आपण निश्चित त्याला त्या विवंचनेतून, चिंतेतून, चिंतामुक्त जगा, हा संदेश जो तुम्ही आम्हाला दिलेला आहे, तो निश्चितच संदेश आम्ही इतरांना देण्याइतकं तुम्ही आम्हाला लायक केलेलं आहे. इतकं आम्ही त्या ह्याच्यापर्यंत ग्रँड मास्टर झाल्यावर असं वाटतं, की नाही आता खरंच ही ऊर्जा आपल्याकडे आली आहे आणि आपण ह्या गोष्टी सहज साध्य करू शकणार आहोत. खूप छान. एका गुरुजीकडून किती शब्द नाही, नाही म्हणजे तुमच्या वयाच्या मानाने आणि सगळ्या गोष्टींनी मी खरंच खूप लहान आहे. पण तुम्ही जे काही अगदी अंतर्मनापासून एक-एक गोष्ट ग्रहण केली ना, तर ती खूप आख्यानासारखी आहे. खूप खूप. कारण कोणत्याही वयामध्ये गुरु हा हवाच असतो, योग्य मार्गदर्शन करणारा. आपण इतरांना सांगतो, पण हं, आपल्याला सुद्धा सांगणारं कोणीतरी प्रेमाचं. सांगतात, सल्ले तर सगळेच देतात. नक्कीच. बरोबर आहे की नाही? सगळे सल्लेच देतात, पण चांगला सल्ला, चांगलं मार्गदर्शन करणारे सुद्धा आपल्या आयुष्यात खूप कमी लोकं असतात. त्यातील तुम्ही एक आहात, की माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे खूप बदल झालेला आहे. आणि माझ्याबरोबरच मी अगदी वारंवार सांगते, की माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा, माझ्या मुलींमध्ये सुद्धा, माझ्या मुलींना सुद्धा मी सांगते, "मॅडमनी हे सांगितलंय बरं का, डिलीट करा. कोणाचा विचार करू नका. ऑफिसला जाताय, काम करता आहात, नको. कोणाबद्दल वाईट म्हणजे इतकं वाईट इतरांबद्दल सुद्धा न बोलण्याची गॉसिपिंग जो प्रकार असतो, तो हं, पूर्णपणे बंद. थांबला आहे. आपण त्याची चर्चाच करत नाही. कोणी बोललं की आपण बास बंद, डिलीट, रिलीज. हे जे तुम्ही आम्हाला शिकवलंय, ते मी माझ्या मुलींना सुद्धा सांगितलं. कोणी काही बोललं ना रिलीज करा. कट करून टाका ह्या गोष्टी आणि त्यामुळे खरंचच माझ्या कुटुंबाचा खूप त्याच्यामध्ये फायदाच झालेला आहे. मी रेकीमय झाले. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं माझं कुटुंब त्याच्यामुळे खूप आनंदी आहे. अच्छा. तर आसावरी ताई आपण थोडंसं पुढे जाऊन मला एवढं सांगा, ग्रँड मास्टर मधलं मेडिटेशन कोणतं आवडलं? ग्रँड मास्टर माझा वटवृक्ष आहे, ध्यान आहे. त्याच्यानंतर आपलं नेहमीचं जे रोजचं मेडिटेशन आहे ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टरचं, ते सुद्धा अत्यंत जेव्हा आपण त्याचं मेडिटेशन करत असतो आणि थोडा वेळ आपण थांबून ज्यावेळेला आपण सहस्रार चक्राकडून हळू इतर चक्रांकडे येत असतो, त्या ध्यानामध्ये जेव्हा 15-20 मिनिटं आपण शांत राहतो, त्यावेळेला त्या शांततेतून आपल्याला निश्चितच योग्य गुरु, एखादी चांगली घटना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात, आपल्याला दिसत असतात. म्हणजे पूर्वीचं जे काही आहे, आनंद आहे किंवा पुढे घडणारा आनंद आहे किंवा आपले मार्गदर्शक गुरु आहेत, ते सुद्धा गुरु आपल्याला ह्याच्यातून मिळतात, दिसतात आणि ह्या मेडिटेशनचा मला खूप खूप अ, उपयोग झालेला आहे. खूप मस्त. खूप छान. ग्रँड मास्टरचं मेडिटेशन म्हणजे खरंच खूप पॉवरफुल आणि ऊर्जावान. तुम्ही नियमित करता हे जास्त महत्वाचं. कारण नियमितता कुठल्याही गोष्टीमध्ये असणं ती तेवढीच गरजेची आहे. समजा खंड पडलाही तरी पुन्हा लागायचं मार्गाला बस. हो, तर एखाद्या निश्चितच. वेळेस आहे ना, कमी जास्त होतच आहे. तर पुन्हा मार्गाला लागायचं. छान. हं, प्रॅक्टिस महत्वाची. हं.
अ, जसं मी म्हटलं मला ग्रँडमास्टरचं मेडिटेशन आवडतं. तसंच मृत्यू ध्यान आपण केलं होतं. त्या ध्यानातून सुद्धा अ, मृत्यू म्हणजे काय? आणि त्याच्यावर जी आपली भीती असते, बरोबर. ती भीती तिथपर्यंत आपण कसं पोहोचतो, हे सहजगत्या आपण तिथपर्यंत पोहोचलो आणि पुन्हा रिव्हर्स जर्नी आपली झाली. ह्या सगळं त्या ध्यानातून आपल्याला मृत्यूचं जी भीती असते, ती भीती नाहीशी झाली. सोल, स्वतःचा सोल काय आहे? आपला का निर्माण आपली निर्मिती कशासाठी झालेली आहे, याची जाणीव आपल्याला होते. मृत्यू ध्यान सुद्धा मला खूप उपयोगाचं वाटलं आणि गरजेचं वाटलं, की तिथपर्यंत पोहोचून जेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा रिव्हर्स पुन्हा जन्म मग अनेक जन्म असतात आपले. त्या एखाद्या जन्मात आपलं जेव्हा रिव्हर्स होतो, तेव्हा आपलं काय होणार आहे किंवा काय मिळणार आहे, या गोष्टी आपल्याला सगळ्या येस. समजल्या. आपण तिथे अशी कल्पना करतो, जर आता हा मृत्यू आहे, तर मृत्यूनंतर आता मिळालेलं आयुष्य मी कसं जगावं? येस. निश्चितच, निश्चितच. तर आता मृत्यू उपरांत ध्यान केलं, मृत्यूनंतरचं आयुष्य काय आहे हे अनुभवलं. पण आता मला मिळालेलं आयुष्य आजपासून नव्याने जगायचं. नक्की. निश्चितच त्यामुळे आपल्याला निश्चितच समजतं. मग तो होतो वटवृक्ष, मग ते होते वटवृक्ष. जर्नी, मग ते हो, होते इतरांना हो. शरण घेणे आणि मग ते काय होतं, तर मग ते होतं मार्गदीपक होणे. मार्गदीपक मार्गदीपक. होणे. निश्चितच. अनेक गोष्टी म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींपासून रेकीमध्ये काही शिकलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्याच आहेत. मृत्यूध्यान आहे, वटवृक्ष आहे. अनेक म्हणजे फर्स्ट डिग्रीपासून ग्रँड मास्टरपर्यंतचे सगळेच आपण मेडिटेशन जे आहे ते सगळेच उपयुक्त आपल्याला आहेत. येस, आणि येस. याच्यात प्रत्येक मेडिटेशनमधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळालं. आपण सिम्बॉल शिकलेलो आहे. त्याच्यानंतर आपण पॉवर बॉल करतो. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला ऊर्जा वेगळी निर्माण होते. येस. प्रत्येक क्षमादान वेगळं आहे. जवळ-जवळ 10 ते 12 जास्त झाले असतील क्षमादान, ते वेगळे आहे. येस. प्रत्येकाचा क्षमाध्यान. मार्ग वेगळा आहे नक्कीच, आणि नक्कीच वेगळं त्यामधून आहे. मिळणारी ऊर्जा वेगळी आहे. काय आहे इनर जर्नी होऊन जाते, एक प्युरिफिकेशन होऊन जाते आणि आयुष्याला नवी दिशा मिळते. नक्कीच. निश्चितच छान. आयुष्याला नवी दिशा मिळण्यास ग्रँड मास्टरचं तर अगदीच त्याच्यामुळे खूप उपयुक्तच आहे ग्रँड मास्टर होणं. आणि त्याच्यामुळे अनेक ऊर्जा, अनेक सोलचा आपल्याला अभ्यास जो सखोल असतो, तो नुसता वाचनातून मिळत नाही. प्रॅक्टिकलमधून जे आम्हाला मिळालेलं आहे, प्रत्येक सोलचं तुम्ही जे ध्यान आमच्याकडून करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे सोलमध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा आहे, ती वेगळ्या प्रकारे अनुभवायला आम्हाला मिळाली. म्हणजे आम्हाला जाणवतं, की आपला सोल किंवा आपले विचार आधी कसे होते आणि आत्ता कसे आहेत. हे निश्चितच जाणवतं. खूप छान. खूप मस्त. खूप मस्त. तर असावरी ताई आपण महिलांना काय सांगाल? महिलांना मी एवढंच सांगू इच्छिते, की आपण स्त्रिया नोकरी करणाऱ्या असू देत किंवा घरी घरकाम करणाऱ्या असू दे, प्रत्येक स्त्रीला अनेक कष्टमय वा गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. असं काही नाही की आर्थिकच असते. अनेक गोष्टी असतात, की त्याच्याकडे सगळी जबाबदारी स्त्रीला घ्यावी लागते आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना आई, पत्नी, सून, मुलगी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा आपण पाडत असतो, त्यावेळेला नकळत आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या भावनांचा आपण विचार करत नाही आणि आहे ते आयुष्य आपण रडत-खडत कसं तरी जगण्याचा प्रयत्न करतो. तर मला एवढंच सांगायचं की ह्या जर रेकीमय जर ऊर्जा आपण आपल्यामध्ये निर्माण करून घेतली, तर येणाऱ्या अडचणी, येणाऱ्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी, इतर काही गोष्टी, प्रापंचिक गोष्टी, आर्थिक गोष्टी, अनेक गोष्टी, नोकरी आहे, आर्थिक गोष्टी आहेत, अनेक गोष्टींचा याच्यामुळे आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन होऊन आपण शांत जीवन जगण्यास आणि वेगळं आयुष्य जगण्याची ऊर्जा आपल्याला याच्यामधून निर्माण होते, की जी सतत महिलांना भेडसावत असते. उद्या काय? आज काय? 2 तासांनी काय? माझ्या मुलांचं कसं होईल? माझ्या पतीचं कसं अनेक गोष्टींचा, समस्यांचा आपण विचार करत असतो. उपाय मात्र आपल्याला सापडत नाही आणि त्या उपायापर्यंत आपण पोहोचत नाही आणि आयुष्य कधी
संपायला येतं हे पण कळत नाही. परंतु हे सगळं होण्याच्या आतच जर आपण रेकीमय झालो, तर निश्चितच सगळ्या गोष्टी मुलांची जी काही शैक्षणिक असेल समस्या, आर्थिक असेल, पतीची असेल, इतर नातेवाईकांची असेल, तर ह्या सगळ्या समस्या आपण सहजगत्या पेलून नेऊ, जबाबदाऱ्या सहज पेलून नेऊ शकतो आणि या जबाबदाऱ्यांमध्ये कधी आपल्याला यश मिळतं हे नकळत आपल्याला समजतं. त्यामुळे मी तर महिलांना सांगेन, की मी एक महिला आहे आणि मी अनेक गोष्टींचा विचार करत कुढत बसायचे. अनेक गोष्टींचा नकारात्मक विचार यायचा आणि मला असं वाटतं, की प्रत्येक महिलेला कुठली ना कुठली तरी अ, गोष्ट काहीतरी अशी असते, की त्याचा विचार आपण करत असतो. स्वतःचा असेल, इतरांचा असेल, तर प्रत्येकाने या रेकीमय ऊर्जेमध्ये जुडावं, यावं आणि ती ऊर्जा आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा आणि या आनंदमय कसं जगता येईल, आपण आणि आपला परिवार आनंदी कसा होईल, हे निश्चितच आपल्याला कळेल आणि आपण टेन्शनमुक्त, चिंतामुक्त जीवन जगण्याचा हा योग्य मार्ग म्हणजे रेकी आहे, असं मला वाटतं. कारण मी अनुभवते आहे. मी पूर्ण अनुभव घेतलेला आहे. अनुभवांनीच मी या गोष्टी सांगते, की माझ्यात झालेला बदल केवळ रेकीमुळे झालेला आहे. इतर कोणत्याही गोष्टीमुळे झालेला नाही. रेकीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. दृढीकरण झालं माझं. भरपूर गोष्टी मला शिकता आल्या. मला माझ्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा रेकींनीच केलं. माझ्या आई-वडिलांना काही गोष्टी मी दुखावल्या असतील, काही गोष्टींची क्षमा मागायची राहिली असेल, नातेवाईकांचं काही नातेवाईक माझे दुखावले गेले असेल, त्यांची क्षमा मागायची म्हणजे ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही, तर त्या रेकीमध्ये लक्षात येतात. तर प्रत्येक महिलेने वेळात वेळ काढून आणि मला असं वाटतं मॅडम मी सगळ्यांना सांगत असते, की मंजुश्री हिलिंगमध्ये आपल्या वेळेनुसार म्हणजे दिवसभर तुम्ही नोकरी करा, दिवसभर तुमचं तुम्ही वैयक्तिक काम करा. रात्री मॅडम तुम्ही तुमचा स्वतःचा वेळ इतका देता. त्यामुळे अनेक महिलांना ही वेळ सुखकर आहे, योग्य आहे. घरची कामं करून, आपलं नोकरी सांभाळून रेकीमय ऊर्जा प्राप्त करून घ्यायला ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे मनापासून मॅडम तुमचे मी धन्यवाद मानते, की या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही एका स्त्रीला अनेक स्त्रिया म्हणजे माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना तुम्ही वेळ देऊन, ठीक आहे ही वेळ नाही ना, रात्रीची वेळ, 9:40 ची वेळ, 8:50 ची वेळ, घरी आल्यावर स्वयंपाक करून. त्यामुळे प्रत्येक महिलेने विचार करावा आणि साचेबंद वेळापत्रक नाहीये. कुठल्याही गोष्टी साचेबंद नाहीत. तर अथांग आहेत. देण्याची जी प्रवृत्ती आहे, घेण्याची जी प्रवृत्ती आहे, ती याच्यामध्ये आपल्याला मिळते आणि आम्हाला सगळ्यांना ती मिळालेली आहे. नक्कीच. त्यामुळे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा उपयोग करून घ्यावा. निश्चितच नोकरी करणाऱ्या महिला तर करतीलच, कारण ऑफिस आहे, घरकाम आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत. त्याचबरोबर माझ्यासारख्या रिटायर्ड झालेल्या महिलांना तर खूप जास्ती याची गरज आहे, असं मला वाटतं. कारण आपली मुलं कुठे परदेशात असतात, नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असतात, दिवसभर नोकरीला गेलेले असतात आणि मग त्या चिंता, एकटेपणा जो आपल्याला भेडसावतो, तो आपल्याला या रेकीमुळे, या मेडिटेशनमुळे अजिबात भेडसावत नाही. आध्यात्मिक याच्यामध्ये लागल्यामुळे आपल्याला अध्यात्माची आवड निर्माण होते आणि नकळत त्याकडे सुद्धा आपण जोडले जातो आणि आपला वेळ खूप छान आणि सुंदर जातो. आपल्याला इतर गोष्टींसाठी वेळ मिळतच नाही. नकारात्मक विचार करायला वेळ मिळत नाही. खरं आहे. खूप छान. असं म्हणजे ते तुम्ही जसं म्हटलं तर 2 पॉइंट आहेत बघा. एक तर रिटायरमेंट झाल्यानंतर अ, आपण एकटं पडतो, तो एक भाग. दुसरं येस. असं आहे, की अनेक वेळा कुटुंबातील लोकं घरामध्ये असतात, परंतु आतापर्यंत गेले अनेक वर्ष आपण घराबाहेर असतो. आणि त्या नक्कीच. लोकांना ही नवीन व्यक्ती दिवसभर घरामध्ये ॲडजस्ट करणं फार कठीण जातं. असं अनेक रिटायर्ड लोकांचं आपल्या सेशनमध्ये आता जे आहेत, तर त्या लोकांसोबत मॅडम आता दिवसभर मी यांच्यासमोर असते तर तो मान, सन्मान जे काही हवं होतं. नक्कीच, आता नक्कीच. आपण जनरल झालो त्यांच्यासाठी, तर ती पण भावना असते, की "अरे यार, आता तर काहीतरी वेगळंच वागतात हे. तेव्हा कसं डब्बा भरून द्यायचे जाताना, येताना." ती ओढ असायची ती काहीच नाही आता. पण माहितीये का, आपण आपल्या कुटुंबासोबत कसं ॲडजस्ट व्हावं? आपल्या कुटुंबियांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? आणि
आहे ते कसं आपण सांभाळावं हे खूप छान प्रकारे रिटायरमेंट नंतर सुद्धाच एक अगदी, अगदी समजतं आणि त्याच्यामुळे नकळत आपण आपल्या कुटुंबाला पण अरे नाही आता जरी मी रिटायर झाले, मला जरी आरामाची गरज असेल तरी नाही, माझ्या घरी मुलगी असेल किंवा सून असेल, मुलगा असेल, तर त्यांना थोडाफार हातभार आपण लावला पाहिजे. ह्या बरोबर गोष्टी सुद्धा नकळत आणि त्यामुळे एक परिवारामध्ये सुसंवाद निर्माण होण्याला मदत होते. बॉन्डिंग निर्माण होतं खरं. बॉन्डिंग निर्माण होतं आणि खूप छान प्रकारे बॉन्डिंग निर्माण होतं आणि आपला वेळ आपले आई-वडील अशा प्रकारे घालवतायत हे पाहून मुलंही आनंदित होतात. येस. मुलांना सुद्धा एक प्रकारची काळजी असते, की आता आई-वडील रिटायर झालेत आणि आता असं काय तर त्या ह्याच्यातून ते चला त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. त्यांचा चांगल्या मार्गावर ते जात आहेत, चांगले विचार करत आहेत. त्यामुळे मुलांनाही एक प्रकारचा वेगळा आनंद, आई-वडील आनंदी असल्यावर मुलांना सुद्धा तो आनंद मिळण्यात निश्चितच मदत होते. ते त्यांच्या जागेवर योग्य पद्धतीने कार्य करतात, कारण ते सुद्धा चिंतामुक्त राहतात, की आई-वडील आता ओके आहेत, त्यामुळे ते त्यांचं काम ते 100% निश्चितच, खरंच. एक महत्त्वाचा निश्चितच, विषय तुम्ही निश्चितच, टाकला हा. खरोखर अत्यंत महत्त्वाचा विषय निश्चित. आहे. आपल्याला वाटतं, की आई-वडील आपल्याला मुलांची काळजी आहे. नाही, मुलांना सुद्धा आपली असते ना. निश्चितच. आजारी जर आई-वडील असतील, तर मुलांना सुद्धा ऑफिसमध्ये असं वाटतं, की आता गोळ्या घेतल्या असतील का? औषध हां. घेतलं असेल का? आता काय करत असतील? एकटेच आहे. परंतु हे जेव्हा मुलं बघतात, की हं. आई-वडील आपले मेडिटेशन करतायत. आज आता आई म्हणाली, "नाही, मला आता क्लासला जायचंय, मला जॉइन व्हायचंय, मेडिटेशन करायचंय, माझी वेळ झालेली आहे." तेव्हा मुलांना असं वाटतं, "अरे वाह! आता आईकडे वेळच नाहीये." खूप किती छान. छान स्वतःला गुंतवून घेतलं. हा येस. आपल्या मुलांना होणारा जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो आपल्याला सगळं खूप काही सांगून जातं, की खरंच ही गरज आहे तुम्हाला. म्हणजे इतरांनी आपल्याला सांगण्यापेक्षा, की आता तुमचं वय झालंय, तुम्ही आता अध्यात्माकडे वळा, तुम्ही हे करा, विचार करू नका. हे इतरांनी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः हा मार्ग निवडला, तर आपण स्वतः आनंदी खूप राहतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या वयामध्ये आपण इतरांना क्षमा करण्यास क्षमाशील भावना आपल्यामध्ये आपोआप निर्माण होते. राग, रुसवे हे सगळे निघून जातात. चिडचिडेपणा, ब्लड येस. प्रेशर, बीपी सारखे आजार मग आपलं असं होतं ना मगाशी तुम्ही म्हणालात तसं, आता मी रिकामी आहे. मग त्यामुळे निश्चित असं वाटतं, की अरे ह्यानी मला विचारावं, त्यानी मला फोन करावा, ह्यानी माझी काळजी करावी. असं निश्चितच वाटत होतं. पण आता मला असं समजलं, की नाही प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी आहे आणि आपणही या उतार वयामध्ये बिझी कसं राहायचं, हे या रेकीमुळे मला समजलं. आता आपण उतारवयात नाहीये बरं का पण. नाही, आता रिव्हर्स जर्नी माझी झालेली आहे. निश्चितच. हां. त्यामुळे आता हे चुकीचंच आहे बोलणं उतारवय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी नकळत मला समजल्या बरोबर. आणि एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. खरं. येस. तर आपली रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली आहे? मला तर असं वाटतं जवळ-जवळ 15 ते 20 वर्षांनी म्हणजे मी 40 वर्षाची 50 वर्षाची होते ना, तसं आता मला असं वाटतं, की अरे आता छान मी तयार झालेले आहे. मी आता कुठेतरी बाहेर निघणार आणि जसं मी शाळेत जाताना खूप उत्साही असायचे. कारण मुलं असायची माझ्यासमोर. माझे सगळे सहकारी मित्र असायचे, मैत्रिणी असायच्या. त्यामुळे वेगळा तो झोन होता. परंतु आता मला पुन्हा असं वाटायला लागलंय, की नाही आपणही आपल्या मित्र-मैत्रिणी, सहली, ट्रिप याच्यामधून मिळवू शकू आणि माझा चांगला असा अनुभव आहे, की याच्यामुळे मी नकळतपणे शोधायला लागले, की मी आता कुठल्या टूर्स बरोबर ट्रॅव्हल केलं, की मला एक गोष्ट बघायची राहिली ती मिळेल. म्हणजे हा सुद्धा अनुभव आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नातेसंबंध आणि मित्रपरिवार खूप वाढला. खूप सुंदर. खूप छान. येस. छान. तो वाढायलाच हवा आणि आता आपण एन्जॉय करूया. लाईफ एन्जॉय करूया. इतरांना फायदा देऊया. आणि पैसा आहे, पैसा नाही असं नाही आहे आणि पैशाची गरज नाही असं पण नाही आहे. पैसाही हवा आहे आणि सोबत आनंद सुद्धा हवा आहे. निश्चितच, निश्चितच. आनंद महत्वाचा. पैसा तर आहेच आहे, पण त्या मिळालेल्या पैशाचा योग्य प्रकारे उपभोग कसा घ्यायचा हे समजलं. कारण आजारपणच नाहीसं झालं ना. त्यामुळे स्वतःसाठी खर्च करण्याची जी उमेद निर्माण झाली, जी जीवन जगण्याची जी नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा, हे या ऊर्जेतून मला समजलं. या ब्रह्मांडीय ऊर्जेने भरभरून दिलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर तुमच्याकडून ज्या काही पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळतात, घेतो आम्ही.
त्याच्यातून, त्या ऊर्जेतून सगळ्यात महत्वाची तुमची ऊर्जा, तुमची पॉझिटिव्हिटी, तुम्ही जे आम्हाला आपलंसं करून, आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून आपण जो आम्हाला अनुभव, स्वतःच्या अनुभवातून जे आम्हाला काही शिकवलं, तर असं वाटायचं, "अरे, हा अनुभव माझाच आहे." ह्या गोष्टी माझ्या बाबतीत सुद्धा घडल्या. म्हणजे काही गोष्टी आपण दिलखुलासपणे सांगायला कचरतो, की मी ही माझा प्रॉब्लेम इतरांना कसा सांगू? परंतु इथे आल्यावर सगळेच आपले, जे काही आपल्याबरोबर शिकणारे जे सदस्य असतात, ते सुद्धा आपल्या नकळत कधी आपलेसे होतात आणि एकमेकांची सुख असू दे, दुःख असू दे, एकमेकांशी शेअर करत-करत, "अरे, आपला दुःख तर खूप छोटं आहे." इतरांचं पाहिलं तर, "अरे, ह्याच्यातून खूप चांगली ऊर्जा, नाविन्यपूर्ण ऊर्जा निर्माण होते. ती कळत नाही कशी ऊर्जा असते ती. आपोआपच निर्माण होते ती." खरंच आहे. सर्वांचं सुख-दुःख स्वतःला आनंद इतरांचा पण आपला वाटतो, दुःख सुद्धा इतरांचं आपलं आपल्याला वाटतं. आपलंच वाटतं, आपलंच वाटतं आणि म्हणून तर आपण बघ थोडंसं जरी काय कळलं, की अरे हा आजारी आहे, त्याला काही दुःख आहे, की लगेच आपण रेकीमेय शुभेच्छा देतो. नक्की म्हणजे. आणि ह्या शुभेच्छांचा, ह्या आशीर्वादांचा सगळ्या बऱ्याच लोकांना उपयोगही झालेला आहे. हे आपण आपल्या ग्रुपवरून, आपल्या मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरून, त्यांना आलेल्या अनुभवातून, नुसतं सांगणं नाही तर अनुभव पण चांगले आले आहेत. याच्यातून समजतं की नाही ह्याचा उपयोग खरंच होतोय. त्याच्यामध्ये काही कुठली जादू नाही, काहीही नाही. ऊर्जा आहे, निरामय ऊर्जा आहे, ब्रह्मांडाकडून मिळालेली ऊर्जा आहे आणि आपल्या गुरूंकडून म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी जेव्हा आपण सकाळी उठल्यावर आई, वडील आणि गुरु अशांतच आपल्याला नमस्कार करायला सांगितलाय. परंतु आमच्या गुरूंबरोबर पहिल्यांदी आम्हाला मंजुश्री मॅडम, गुरु म्हणून पहिल्यांदी तुम्ही आमच्या डोळ्यासमोर येतात आणि पहिल्यांदी हात आपोआपच जोडले जातात, की मॅडम तुम्ही आलात आमच्या आयुष्यात म्हणून आमचं आयुष्य बदललं. इतकं बदललं, की खरंच म्हणजे माझ्याकडे ते शब्द नाहीयेत सांगायला. अनन्यसाधारण खूपच म्हणजे ऊर्जा निर्माण झालेली आहे. खूप छान. खूप मस्त. तुम्ही मला ती संधी दिली. त्याकरता तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. मी तर माध्यम आहे. ही ऊर्जा कुठे होती आसावरीताई? तुमच्याच आतमध्ये होती. हो, येस. मी तुमची नक्कीच. तुमच्या ऊर्जेसोबत नव्याने ओळख करून दिली. हां, बरोबर आहे मॅडम. परंतु ती ऊर्जा माझ्यात आमच्यात जरी असली, तरी ती ऊर्जा बाहेर काढण्याची शक्ती आणि ती बाहेर कशी आली पाहिजे, याचं योग्य मार्गदर्शन करणारा गुरु असेल, तरच ती आपोआप बाहेर पडते. नाही तर त्या ऊर्जेचा काहीच म्हणजे चांगल्या कामासाठी आपण त्याचा उपयोग करत नाही, तर इतर गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग करतो. नाहक ती ऊर्जा आपण वाया घालवतो. परंतु ती ऊर्जा आपण कशी साठवली पाहिजे आणि योग्य प्रकारे त्याचा कसा वापर केला पाहिजे, हे या रेकीतूनच आम्हाला समजलं. आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे तर अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी, अगदी छोट्या कीटकांपासूनचे जे अनुभव सांगता, त्या अनुभवातून सुद्धा आम्हाला अनेक गोष्टी समजल्या ना, "अरे नाही, हे असं नाही, हे असं नाही." अशा अनेक गोष्टी आम्हाला समजल्या. कुठे-कुठे वापर करावा रेकीचा? अगदी पावलं-पावली आहे ना. मला सांगा हो, पाऊल टाकावं तिथं वापर करू शकतो. पाऊल टाकावं निश्चित. तिथं आपण ऊर्जेचा निश्चितच. वापर करू. म्हणजे आपण घराच्या बाहेर जेव्हा जातो, त्यावेळेला घरातून बाहेर पडताना सुद्धा आपल्याला सांगितलंय पॉवर वॉल करा. हं. बाहेर पडताना आपल्याला सांगितलेलं आहे, की आपल्या गाडीला रेकी द्या. म्हणजे प्रवास सुखकर होणार आहे. चिंतामुक्त प्रवास करत असतो. येस. कितीही पाहुणे येऊ द्या. अचानक जरी पाहुणे आले, तरी आपल्याला रेकीने शिकवलंय, की काहीच कमी पडणार नाही. उदंड येऊ दे, कितीही पाहुणे येऊ दे. समृद्धीच आहे तुझ्या घरामध्ये. ह्याही गोष्टीचा मला अनुभव आला. अनेक चांगल्या म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला घरामध्ये आल्यावर सुद्धा अनेक जण असं म्हणतात, की तुमच्या घरामध्ये आल्यावर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. स्वतःबरोबरच आपण घरात होम हिलिंग केलेलं आहे. त्या होम हिलिंगचा सुद्धा म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे जसं वास्तुशास्त्रामध्ये आपण जातो, बोलवतो, अनेक रुपये खर्च करतो आणि त्याचा काही वेळेला उपयोग होतो, काही वेळेला उपयोग होत नाही. परंतु नकारात्मकता आपल्या घरातून आपण कशी घालवायची, हे जे या रेकीमध्ये तुम्ही आम्हाला शिकवलंत. त्यामुळे आपोआपच घरामध्ये सुद्धा इतकी शांतता, की आलेल्यांना असं वाटतं, "अरे वाह! किती छान! ही ऊर्जा आमच्याकडे नाहीये." असं अनेक जण म्हणतात.
म्हणजे ही सुद्धा खूप संधी स्वतःची स्वतः सुधारण्यासाठी, स्वतःच्या घराला होम हीलिंग करण्यासाठी, अनेक आर्थिक मदतीसाठी, ते सोर्स निर्माण करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग आपल्याला झालेला आहे, निश्चितपणे झालेला आहे. खरंच झालं आहे. सगळ्यांना झालं आहे. आणि त्या कल्पनाताई छान सांगतात, की मॅडम मला माझं घरच मंदिर वाटते आहे. खरंच आहे. घरच आपलं मंदिर आहे आणि आपल्या या मंदिराला आपण कसं छान आपण स्वच्छता ठेवतो नक्कीच. स्वच्छ ठेवतो, झाडझूड, लोटपाट, झाडं काढू दे, सगळं सगळं असतं. पण आपण आहे ना जे नकारात्मक विचार, नकारात्मक गोष्टींचे निर्माण झालेले व्हायब्रेशन्स रिमूव्ह करत नसतो. तर हिलिंगमुळे आपण काय करतो, तर त्या एनर्जीज रिमूव्ह करतो. आणि मग यावेळेसची तुमची दिवाळी बघा, तुम्ही सांगसाल मॅडम यावेळेसची दिवाळी आणि यावेळेसच्या दिवाळी नंतरचा जो अनुभव असेल ना, तो तर विशेष असेल. एवढं लक्षात ठेवा. निश्चितच मॅडम, निश्चितच. कारण कालच मी प्रवासातून आले, परंतु या ऊर्जेमुळे मला असं वाटलं नाही, आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. घर सजवलं पाहिजे आणि तुम्ही जसं-जसं मार्गदर्शन केलंय, त्याप्रमाणे माझ्या घरामध्ये मी 2 दिवसात कालपासून आज दुपारी 12:30 पर्यंत मी अनेक बदल केले आणि इतकं आनंदी वातावरण घरामध्ये दिवाळीचं स्वागत, लक्ष्मीचं स्वागत करायला मी सज्ज झालेले आहे येस. आणि निश्चितच ही ऊर्जा नाहीतर प्रवासातून एवढ्या लांबून आल्यावर खूप दमल्यासारखं होतं. परंतु मला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवला नाही. उलट अनेक गोष्टी करण्यास मी प्रवृत्त झाले. अनेक छान गोष्टी मी करू शकले. येस. थकवा नाही येत कारण ऊर्जावान आहोत ना आपण. आणि निश्चितच समजा थकवा बॅटरी लो नाहीये. झाली बॅटरी लो तरी लगेच आपण चार्ज करू शकतो. निश्चितच. कारण आपल्याला मॅडमनी सांगितलंय, "अरे नाही, थकवा. चला करा मेडिटेशन. द्या स्वतःला अफर्मेशन." आपण येस. स्वतःला लगेच अफर्मेशन देऊन तयारच होतो. उत्साहपूर्ण वातावरण, उत्साही होतो आणि निश्चित चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. येस. खूप धन्यवाद. आशावरी ते अगदी मनापासून धन्यवाद. हा रेकीमय प्रवास आपण कितीही वेळ यावर बोलू शकतो. खूप, खूप बोलण्यासारखं आहे. रेकीबाई प्रवास नक्की. अगदी फर्स्ट डिग्री म्हणजे ॲडमिशन पासून हं. ते ग्रँड मास्टर पर्यंतचा जो प्रवास आहे, तो तुमच्या बरोबरचा प्रवास असं वाटतं तो कधी संपूच नये. अनंत काळापर्यंत तुम्ही आमच्या गुरु आणि आम्ही तुमचे फक्त विद्यार्थी असावं. कुठलीही गोष्ट असं वाटतं नाही आपण मॅडमना मी प्रश्न नाही विचारू, त्यांचं ऐकावं. आपण मध्ये बोलू नये असं वाटतं. कारण खूप काही तुमच्याकडून घेण्यासारखं आहे, खूप शिकण्यासारखं आहे आणि किती शिकावं, किती शिकावं, किती घ्यावं, किती घेतलं तरी ते कमीच पडणार आहे आम्हाला. अथांग असं तुमचं ज्ञान आहे आणि निश्चितच त्या ज्ञानाचा तुम्ही म्हणजे अ, तरुणांना तर कोणी शिकवतं मॅडम, मार्गदर्शन कोणी करतं. पण आमच्यासारखे असतात, अनेक अडचणी असतात, अनेक विचार असतात. त्या विचारांना नकारात्मकतेतून सकारात्मक विचार कसे निर्माण करायचे, थोडं या वयामध्ये अवघड असतं आणि ते तुम्ही सहज सोपे करून आमच्यामध्ये त्याची निर्मिती करता. चिड न करता सहजगत्या तुम्ही जे सांगता, एक प्रश्न आम्हाला काही गोष्टी नाही समजल्या, तर त्या गोष्टी सांगता ते आपोआपच आमच्याकडून घडते. तशी कृती आपोआपच होते. त्यामुळे खूप छान. मला तर असं वाटतं एखादं लेखन आपण करावं आणि हा माझा झालेला प्रवास एखाद्या लेखन करून आपण त्याची प्रसिद्धी द्यावी, की कसा हा रेकीमय प्रवास, की जे चिंतामुक्त होणं, ताणतणावातून बाहेर पडणं, मानसिक आजारपण, नातेसंबंध, इतर अनेक ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींमध्ये आपण कसे आपलेपणा, अनुभव एकमेकांचे शेअर करणं, एकमेकांना मदत करणं, क्षमा करणं. कारण काही गोष्टी ज्या असतात, त्या काही गोष्टी आपण इतके दिवस इतरांना सहकार्य करण्याची जी वृत्ती होती, ती थोडी कमी आपण म्हणू. कारण आपण असं वाटतं, "नको माझं चांगलं झालंय ना, कशाला इतरांना सांगा. माझं माझ्याकडेच ठेवलं पाहिजे." परंतु या रेकीमय ऊर्जेमुळे सहजच समोरची व्यक्ती व्यथित असेल, दुःखी असेल, तर आपल्याला सहज आपल्या तोंडून उच्चार निघतातच, की "नाही, मी आहे. मी सांगते काय करायचं ते." म्हणजे हे सुद्धा विचार बदलले. विचार बदलायला सुद्धा रेकीचा उपयोग होतो. येस. खूप विचार बदलायला उपयोग होतो रेकीचा. येस. आता जर आपण विचार केला तर हा जो प्रवास आहे हा अ,
कसा झाला माहितीये का हा सर्वरिताई? अनुभवातून होत गेला. आणि एक आपल्या सेशनमध्ये जेवढे सगळे लोक असतात, प्रत्येकाचा प्रश्न सोडवता सोडवता आणखी एक अनुभव, आणखी एक अनुभव. तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रगल्भ तयार केलं. ओके, तुम्ही सगळ्यांनी मला हे जे तुमचा विश्वास असतो, तुमची ती देण्याची, तुमची ती सगळी भूमिका आहे ना, ती मला आणखी एक अनुभव देत राहतं आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेवरचा माझा विश्वास वाढवत राहते. माझा जसा निश्चितच. जसा विश्वास वाढते, तसं तसं मी आणखी तुम्हाला देत राहते. नाही, तुम्ही मॅडम प्रगल्भ आहातच. तुमच्या त्या प्रगल्भतेतून आम्हाला काहीतरी खूप नवीन शिकायला मिळतं. सोपं नाहीये. ह्या गोष्टी इतरांना शिकवणं सोपं नाहीये. आपल्याकडचं ज्ञान ज्यावेळेला आपण इतरांना देतो, तेव्हा ते समृद्ध असावं लागतं. त्याचा अभ्यास असावा लागतो. आणि लहान मुलांना शिकवणं एक वेळ सोपं असतं. पण मोठ्या व्यक्तींना शिकवणं फार अवघड असतं. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक आजारांवर तुम्ही उपचार करताय. मग तो मानसिक असो, शारीरिक असो, बौद्धिक असो, अनेक आजारांवर तुम्ही त्याच्यावर उपाय करताय आणि आम्हाला तुमच्या जे काही ज्ञान आहे म्हणजे ते तर समृद्धच आहे. सोपं नाही. आमचं ज्ञान जे आहे हे पुस्तकी ज्ञान आहे. पण तुमचं जे ज्ञान आहे ते प्रॅक्टिकल आहे. तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करून त्या गोष्टी शिकून जसं डॉक्टरांचं आहे तसंच तुमचं आहे. आणि त्याप्रमाणेच तुम्ही खूप समृद्ध आहात. असे समृद्ध गुरु मिळणं हे निश्चितच नशिबाने मिळत असतात. आणि ते माझं भाग्य. मी तर सगळ्यांना म्हणते, मला असे गुरु मिळाले, असा मार्ग मिळाला, हे मी काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल. म्हणूनच मला या मार्गामध्ये येण्याची संधी मिळाली, परमेश्वराने दिली. येस, आपण प्रत्येक जण आसावरीताई निवडलेले सोल आहोत. कारण या ब्रह्मांडामधील फक्त आणि फक्त 4% लोक जरी प्युअर ऊर्जेसोबत जुडले ना, तर या विश्वामध्ये दुःखच राहणार नाही. आपण आता माध्यम होऊया इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणणार, इतरांच्या आयुष्यामध्ये खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणायला. आता तर माझी स्तुती थांबूया. आपण आता ग्रँडमास्टर झालेलो आहेत. आता आपण येस. सेम गुरुपदापर्यंत आलेलो आहे. आता तुम्ही निश्चितच सुद्धा मॅडम. या सगळ्या गोष्टी करू शकता. निश्चितच. तुम्ही तुमच्या तुमच्या हसण्याने इतरांच्या आयुष्यामध्ये असाच आनंद आणा. बस बस आता मंजुश्री निश्चित. हिलिंग इन्स्टिट्यूटचं एक वटवृक्ष होण्यासाठी आता तुम्ही आणखी तयार व्हा. तुम्ही तुमच्या माध्यमातून अनेकांचं आयुष्य असं उज्ज्वल करा. बस एवढीच एक इच्छा. निश्चितच. निश्चितच. ही निश्चितच सदिच्छा मॅडम. तुम्हाला. निश्चितच मॅडम. खूप तुमच्या खूप माध्यमातून धन्यवाद. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता येऊ दे. आणि तुमच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ दे. निश्चित. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. असेच ऊर्जा, असेच रेखीमय ऊर्जा आमच्याकडे कायमस्वरूपी आपली असावी, हीच मनोमन प्रार्थना करते आणि खूप धन्यवाद देते रेखी ऊर्जेला, ग्रँडमास्टर मिकाऊसू यांना. अनेक माझे कुलदैवत, कुलदेवता आहेत. अनेक हिलिंग मास्टर्स आहेत. अशा सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देते, की ते माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्यात तुमच्या येण्याने झालेला जो बदल आहे, तो निश्चितच वाखाणण्यासारखा झालेला आहे. धन्यवाद मॅडम. अगदी मनापासून धन्यवाद आसावरीताई. आणखी तुम्हाला धन्यवाद. बोलायचं आहे माहितीये मला, पण आपण आता थांबूया आणि आणखी निश्चित, एखाद्या छानसा एक संवाद साधूया. इतरांसाठी आपण निश्चित, तुम्हाला स्पेशल आपल्या नवीन ग्रँडमास्टर्स किंवा नवीन सेशनला नक्कीच निश्चित, तुम्हाला बोलायला संधी देईल. आणि तुम्ही जसं म्हणता ना, खरंच लहानांना शिकवणं वेगळं आणि मोठ्यांना शिकवणं वेगळं. लहानांना शिकवण्याचा अनुभव सुद्धा खूप वेगळा होता. ज्या विद्यार्थ्यांची बॅचेस झाल्या आता, तर प्युरिफिकेशनची गरज पडत नाही. खूप जास्त निश्चित. साठलेलं नसतं. ते एक बरोबर. म्हणजे ना ते भांडण असं कसं घडवावं ते लगेच घडतं. इथं थोडासा अ, का? का करावं माफ? अनेक जणांचा विरोध, अनेक जण सेशनमध्ये नाही, मी नाही करू शकत, मी हे एक्सेप्टच नाही करू शकत. तर आपणच स्वतःचे निर्माण केलेले ब्लॉकेजेस भरपूर असतात. आपण ते आता जे लहान आहेत ते आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण सेम होतो. पण आपणच आपले भांडे भरत गेलो नको त्या विचारांनी, नको त्या गोष्टींनी. मग आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागतं आहे. आहे ना? निश्चितच, खूप निश्चितच. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी अगदी मनापासून धन्यवाद. सांगितलं. तुम्ही सुद्धा इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणा, खुशी आणा, प्रेम निश्चित, निश्चित. आणि तुमच्या धन्यवाद. तुमच्या हसण्यानेच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हे खूप मोठं होत आहे.
एक जबाबदारी आहे. अनेक डॉक्टर्स आपल्या सेशनला जुडलेले आहेत. जवळ-जवळ 30 ते 35 सध्या विचार केला तर नवीन बॅचेस धरून 35 डॉक्टर आपल्याकडे आहेत. तुमच्यासारखे शिक्षक वर्ग आहे. म्हणजे मीच तर तुमच्या हसण्याने मीच तर नाही पण खूप धन्यवाद. आम्ही आता म्हणतो की तुमच्या असण्याने आम्ही आहोत आमच्या आयुष्यात आपण निश्चितच. सर्वजण प्युअर सोल आहेत. सेम फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच होत असते आणि म्हणून आपण एकमेकांना भेटलेलो आहोत. खूप धन्यवाद. थँक यू. खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा आशा नमस्ते. ताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.